उद्घाटन मी केलेलं आहे। पेनगुंड्याला त्या ठिकाणी एक नवीन आउटपोस्ट तयार करून एक प्रकारे आता गडचिरोली जिल्ह्यातली सगळी कनेक्टिव्हिटी जी छत्तीसगडशी आपल्याला करायची आहे त्याचं काम देखील आपण सुरू केलेलं आहे। विशेषतः आपल्याला कल्पना आहे की ज्या भागामध्ये माओवाद्यांचा मोठ्या प्रमाणात डॉमिनन्स होता आता तिथे आपला डॉमिनन्स तयार झालेला आहे आणि सगळ्या प्रकारे लोकांनी माओवादाला नाकारलेला आहे। 12 गावांनी ठराव करून माओवाद्यांना राशन पाणी नाकारलं। त्यांनी जे आयडी लावले होते ते सगळे पोलिसांकडे जमा केले आहेत। त्यामुळे एक नवीन पहाट ही या ठिकाणी गडचिरोली जिल्ह्यामध्ये तयार झालेली आहे। जे मी सारखं सांगायचो की ह्याला महाराष्ट्राचा शेवटचा जिल्हा म्हणू नका, हे महाराष्ट्राचं प्रवेशद्वार आहे, हा पहिला जिल्हा आहे। तसं ट्रान्सफॉर्मेशन आम्ही सुरू केलं आहे आणि मला विशेष आनंद आहे कोनसरीचा हा जो प्रकल्प ज्याचं भूमिपूजन मुख्यमंत्री असताना मी केलं होतं आता त्याच्या पहिल्या फेजचं उद्घाटन या ठिकाणी करतोय। अनेक प्रकल्पांचं आज उद्घाटन भूमिपूजन होत आहे। 10,000 लोकांना रोजगार मिळाला आहे। 5,000 अजून 10 महिन्यामध्ये काम पूर्ण झाल्यानंतर रोजगार त्या ठिकाणी मिळणार आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात जे ट्रान्सफॉर्मेशन आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आपलं जे स्वप्न आहे की गडचिरोलीला स्टील सिटी ऑफ इंडिया करायचं त्याकडे वाटचाल आपली सुरू झाली आहे। नव्या वर्षामध्ये स्टील सिटी गडचिरोली थांबलेल्या आहेत। नक्षलवाद्यांच्या नवीन रिक्रुटमेंट गडचिरोली जिल्ह्यात थांबलेल्या आहेत, उलट सरेंडर करतात, आज पण सरेंडर आहे। जवळपास गेल्या 4 वर्षामध्ये एकही गडचिरोली जिल्ह्यातला किंवा महाराष्ट्रातला तरुण किंवा तरुणी माओवादी संघटनांमध्ये सामील झालेले नाहीत। पूर्णपणे ते ड्रेन आउट झालेले आहेत। त्यांचे जे वरिष्ठ जे नेतृत्व आहे, केडर आहे, ते मोठ्या प्रमाणात सरेंडर करत आहे। मागच्या काळात मी सरेंडर करता आलो होतो, आजही सरेंडर होणार आहे। त्यामुळे हळूहळू लोकांचा विश्वास भारताच्या संविधानावर आहे, आता तो माओवादावर नाही। पूर्णपणे कंबरडा मोडला जाईल आजच्या सरेंडर नंतर। खूप मोठं कंबरडा मोडलेलंच आहे, अजून मोडलं जाईल। 75 वर्षानंतर स्वातंत्र्याच्या पहिल्यांदा तिथे बस चाललेली आहे, त्या भागामध्ये काय मला असं वाटतं लोकांचा आनंद मला पाहायला मिळाला की स्वातंत्र्याच्या 77 वर्षानंतर आज त्यांना या ठिकाणी बसमध्ये बसता आलं, बस त्या ठिकाणी चालली, याचा त्यांना आनंद वाटतो। धनंजय मुंडेवरून नाराजी आहे महायुतीमध्ये आणि क्या कहेंगे आज से जो बस सेवा शुरू हुई है उसके बारे में क्या कहेंगे? आज गडचिरोली में बहुत महत्वपूर्ण दिवस है। साल के पहले दिन आज अहेरी से गर्देवाड़ा ये बस शुरू हुई है। 77 साल बाद पहली बार बस सिस्टम यहाँ शुरू हुई है। जो रास्ते और पुलिया बनाए हैं उसके कारण ये शुरू हो पाई है। हमारी पुलिस ने यहाँ पर जिस प्रकार से माओवादियों के साथ टक्कर लेकर और गांव के लोगों ने जिस प्रकार से उसमें मदद की है, इसके कारण एक बड़ा परिवर्तन नजर आ रहा है। आज हम लोगों ने पेनगुंडा में भी एक नया आउटपोस्ट चालू किया है, जिसके कारण पूरे तरीके से जहां माओवादियों का डोमिनेंस था वहां अब हमारा सरकार का पुलिस का डोमिनेंस दिखाई पड़ता है। लोग सामने आए हैं, लोगों ने ग्राम सभा के ठराव करके हम नक्सलियों के साथ नहीं, हम भारत के साथ है, भारत के संविधान के साथ है, महाराष्ट्र में हम लोग साथ में है, इस प्रकार के उन्होंने प्रस्ताव पास किए हैं। तो मुझे लगता है एक बहुत महत्वपूर्ण, और उसके साथ साथ गडचिरोली में जिस समय मैं मुख्यमंत्री था हमने बड़े पैमाने पर यह माइनिंग एक्टिविटी शुरू की थी। आज कोनसरी में जो 2018-19 में मैंने जिसका शिलान्यास किया था, आज उसी का उद्घाटन करने के लिए मैं आया हूं। बड़े पैमाने पर यहाँ पर स्पॉन्ज आयरन है, स्टील है, इसके निर्माण होने वाला है और हमारी गडचिरोली ये नेक्स्ट स्टील सिटी ऑफ इंडिया इस रूप में जानी जाएगी। 10,000 लोगों को काम मिला है। अगला फेज अभी कुछ 18 महीनों में उनको कंप्लीट करना है, उसमें और 5,000 लोगों को काम मिलने वाला है। कुल मिलाकर 50,000 लोगों को काम कैसा मिले, इस प्रकार का हमारा प्रयास है। गडचिरोली का चित्र पूरे तरीके से हम लोग बदल रहे हैं।